सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यते। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील 13व्या क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। कालच्या चिंतनामध्ये आपण भगवंत अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंत अर्जुनाला हे सांगत आहे की ज्या गोष्टीला तो सत्य समजला आहे ती गोष्ट काही सत्य नाही। म्हणजे हे जे काही तो असं समजलं आहे की हे जे काही शरीर आहे मर्त्य आहे ते कधीही मरत नाही। कारण पूर्वीच्या भूतकाळामध्येही मी होतो, तू होता आणि सर्व राजे लोक सुद्धा होते। भविष्यामध्ये सुद्धा हे सगळे राहणारच आहे। म्हणून त्यांचं जे काही जाणार आहे ते फक्त शरीर जाणार आहे, शरीरी मात्र कुठं जाणार नाही। म्हणून काल माऊलीने ओवी सुद्धा दिली होती, उपजे आणि नाशे, नाशिले ते मायावशे, हे उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशीची। की हे उपजत, निर्माण होत, ते मायेने पुन्हा प्रगट होत आणि पुन्हा त्याचा नाश होतो। परंतु जी वस्तू आहे, वस्तुनं ब्रह्म, ती कधीही नाश पावत नाही, त्या कधीही त्याचा नाश होऊ शकत नाही। आणि आज सुद्धा भगवंत अर्जुनाला हे सांगत आहे की देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यते। की ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बाल्य, तारुण्य आणि वृद्धावस्था प्राप्त होतात त्याचप्रमाणे एकामागून एक नवीन शरीराची प्राप्ती होते। त्याबद्दल धैर्यवान सूक्ष्म विचारी पुरुष कधी मोहित होत नाही। अरे ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बाल्य अवस्था, तारुण्य अवस्था आणि वृद्धावस्था या प्राप्त होतात, तसं शरीर जे आहे ते शरीर एकामागून एक सारखं बदलत असतं, एकामागून एक सारखं त्याच्यामध्ये परिवर्तन होत असतं। परंतु आपल्याला असं वाटतं की शरीर एका दिवसामध्येच मरतं, पण एका दिवसामध्ये शरीर मरत नाही, तर त्यामध्ये सारखा रोज परिवर्तन होत असतं, म्हणजे ते रोज मरत असतं। या श्लोकाचं आपण चिंतन करू की देहिनः देहीधारीच्या अस्मिन या देहे मनुष्य शरीरात यथा जसे कौमारम बालपणी, यौवनम तारुण्यपणी, जरा वृद्धावस्थेत, तथा देहांतर प्राप्ती ही दुसऱ्या शरीराची प्राप्ती होते, तत्र त्या विषयात धीरः धैर्यवान मनुष्य न मुह्यति, मोहित होत नाही। अरे देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा, हे शरीर धारण करणारा जो आहे, अरे हा सारखं या देहातून सारखं त्याच्यामध्ये परिवर्तन, जसं बाल्य अवस्थेतून तारुण्य अवस्थेमध्ये, तारुण्य अवस्थेतून वृद्ध अवस्थेमध्ये तो सारखा जात असतो। म्हणून शरीराच्या या अवस्था बदलतात, आत्मा बदलतो का कधीही? आत्म्यामध्ये परिवर्तन नाही, आत्मा बदलत नाही, आत्मा कधीही बदलत नाही। आत्मा जो आहे तो आहेच, स्थिर आहे,
एखादा मोठा व्यक्ती असेल तर त्यामध्ये मोठा आत्मा, एखादा लहान असेल तर लहान आत्मा, असं नाही. सगळीकडे तो समभावाने व्याप्त आहे. आणि म्हणून ह्या शरीरामध्ये स्थूल शरीरामध्ये काय होतं तर बदल घडत असतात. कोणत्या शरीरामध्ये? स्थूल शरीरामध्ये. ना सूक्ष्म शरीरामध्ये ना कारण शरीरामध्ये. सूक्ष्म आणि कारण शरीर आहे याच्यामध्ये बदल कधीही घडू शकत नाही. मग या स्थूल शरीराला ज्या अवस्था प्राप्त होत असतात आणि स्थूल शरीरामध्येच हे बदल घडत असतात. आता आपण याच्यावर चिंतन, आपण याच्यावर जर विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की स्थूल शरीर जे आहे ते सारखं बदललेलं आपल्याला दिसतं. लहानपणचं शरीर तरुणपणी नसतं, तरुणपणचं शरीर वृद्धपणी नसतं, सारखं त्यामध्ये बदल घडत असतो. मग बदल घडत असतो म्हणजे सारखं ते दिवस प्रत्येक दिवसाला ते हळूहळू 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 जीर्ण अवस्थेकडे जातं. म्हणजे प्रत्येक क्षणाला दिवसाला ते मरत असतं. एका दिवसामध्ये काही शरीर मरत नाही. पण या ठिकाणी जो अर्जुन आहे तो अर्जुनाला मात्र असं वाटते की मी यांना मारणार आहे आणि हे सगळे मरणारे आहे. परंतु जो धैर्यवान पुरुष असतो, जो ज्ञानी पुरुष असतो, तो मात्र या भानगडीत पडत नाही. त्यांना माहिती आहे शरीर जाणार आहे, शरीर एक दिवस नाश पावणार आहे. आता माऊली याच्यावर काय चिंतन करतात ते बघा. माऊली म्हणतात, ऐके शरीर तरी एक, परी वैसा भेद अनेक, हे प्रत्यक्षाची देख प्रमाण तू. ज्या पद्धतीने शरीर एक आहे, परी वैसा भेद अनेक, परंतु शरीर एक आहे. पण या ठिकाणी आपण आपल्या लक्षात येतं की शरीर जरी एक असेल तरी वयोमानाप्रमाणे त्यास अनेक अवस्था प्राप्त होतात. आणि याचा आपण प्रत्यक्ष पुरावाच आहे. वयोमानाप्रमाणे त्याला अवस्थेमध्ये बदल घडत असतो. वयोमानाप्रमाणे त्यामध्ये सारखा बदल आपल्याला दिसून येतो. तर या ठिकाणी वैसा भेद अनेक, जसं बालपण अवस्था असते, तारुण्यपण अवस्था असता, वृद्ध जरायु अवस्था असते. प्रत्येक वेळेस माणसाचं शरीर हे वेगवेगळ्या पद्धतीने बदलत असतं. एखादा लहान मुलगा असेल तो जर 10-15 वर्षाने आपण पाहिला तर आपल्याला लक्षात पण येत नाही की हाच तो म्हणून. कारण जो त्या काळचा होता तो लहान होता, तो आता तो पुन्हा तो राहत नाही. आणखीन जो तरुण झाला, तरुण तो म्हातारपणी पाहिल्यानंतर लक्षात येत नाही की नेमका हाच आहे का. तर सांगायचा अवस्था की जो लहानपणी होता तो तारुण्यपणी नाही, जो तारुण्यपणी होता तो जरायु अवस्थेमध्ये नाही. म्हणजे त्याच्यामध्ये बदल घडत असतो. एक कौमारत्व दिसे मग तारुण्य ती भ्रांशी, परी देहीची हान नशे एकेका सवे. अरे जसं माऊली उदाहरण देऊन सांगतात, एक कौमारत्व दिसे, काय की जसा शरीरावर बालपण उमटलेलं असतं, लहानपण, आणि पुढे तेच तारुण्यामध्ये नाहीसे होतं. बालपण काय तारुण्यामध्ये नाहीसे होतं. आणि अशा एक एक अवस्था बदल, पण देह तोच असतो, त्याचा नाश होत नाही. देह मात्र तोच असतो, त्याच्यामध्ये बदल होत नाही, त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही. परंतु बालपण आपलं राहतं का? आपण बालपणी जसं दिसत होतो तसं तरुणपणी दिसतो का? नाही. तरुणपणी जसं दिसतो तसं वृद्धावस्थेमध्ये दिसतो का? नाही. वैसा म्हणजे वयामानाप्रमाणे हे जे काही शरीर आहे आपलं बदलत असतं. तैसे चैतन्याच्या ठाई ये शरीरांतर होते जाते पाही, ऐसे जाणतया नाही व्यामोह दुःख. त्या पद्धतीने चैतन्याच्या ठिकाणी विविध शरीर निर्माण होतात व नाहीसे होतात. हे ज्याला समजते त्याला भ्रममूलक दुःख कधीही प्राप्त होत नाही. अरे की जे चैतन्य असतं त्या एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये जातं. चैतन्य जे असतं ते चैतन्य स्थिर असतं, परंतु हे जे काही शरीर असतं, शरीर आपण हे चैतन्य या शरीरातून त्या शरीरामध्ये, त्या शरीरामधून त्या शरीरामध्ये फक्त काय करत असतं, प्रवेश करत असतं. शरीर जीर्ण झाल्यानंतर चैतन्य त्याला सोडून देतं. काय करतं? चैतन्य त्याला सोडून देतं आणि पुन्हा नवीन शरीरामध्ये प्रवेश करतं. म्हणून या चैतन्याच्या ठाई काय म्हणतात की तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतर होती जाती पाहिजे, ऐसे जाणतया नाही व्यामोह दुःख. की त्या पद्धतीने असं जो जाणतो, असं ज्याला ज्ञान होतं त्याला दुःख कधीही प्राप्त होऊ शकत नाही. त्याला भ्रममूलक दुःख कधीही
प्राप्त होऊ शकत नाही. आणि तुम्हाला आम्हाला जे काही दुःख प्राप्त झाले ते भ्रममूलक दुःख प्राप्त झालंय. म्हणजे जी गोष्ट नसून जी गोष्ट आपण भासवली आहे आणि भासवलेल्या गोष्टीमुळे आपल्याला काय होतं, दुःख होतं. अरे सर्प नसून सर्पाचा दोरीवर झालेला सर्पाचा जो भास आहे त्याच्यामुळे दुःख आहे. ज्या दिवशी तुमच्या मनातील किंवा त्या सर्पाच्या विषयी जी भ्रांती आहे ती नष्ट होऊन जाईल, ज्यावेळेस तुम्हाला दोरीच्या स्वरूपामध्ये कळेल त्यावेळेस तुम्हाला दुःख होईल का? अरे दोरीला कोण घाबरतं? दोरीला कोणी घाबरत नाही. जसं दोरीच्या स्वरूपामध्ये दिसल्यानंतर दुःख राहणार नाही, पण दोरीच्या सर्पाच्या स्वरूपामध्ये दिसली तर त्यापासून निश्चित दुःख होईल. तसं हे जे काही आहे हे सगळं भ्रममूलक दुःख आहे, सगळं भ्रमामुळे निर्माण झालेलं आहे. म्हणून दुःख जे होतं प्राप्त होतं ते केवळ आपल्यामुळेच प्राप्त होतं, आपणच त्याला कारण आहे. आता पुन्हा भगवंत काय सांगत ते बघा. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यां तां स्थितिक्षुष्व भारतः. हे कुंतीपुत्र, इंद्रियाचा विषयाशी संबंध आला की शीत उष्ण सुख दुःख इत्यादी द्वंद्व निर्माण होतात. हे द्वंद्व उत्पन्न होणारे व नाश पावणारे आहे आणि ते अनित्य आहे. म्हणून हे भरतकुल उत्पन्ना ते तुला सहन केले पाहिजे. फार सुंदर चिंतन त्याच्यावर आपल्याला सांगता येईल की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदः आगमापायिनो नित्यां तां स्थितिक्षुष्व भारत. कौंतेय हे कुंती नंदन, मात्रा स्पर्श हा इंद्रियाचा विषय, जे जड पदार्थ आहे जे इंद्रिय त्यांच्यापर्यंत जाऊन त्या विषयाचं ज्ञान करून देतात. तू तर शीतोष्ण शीत सुख दुःखदः अनुकूलता आणि उष्ण प्रतिकूलता सुख दुःख देणारे आगमापायिनः येणारे जाणारे आणि त्याहा अनित्य आहेत. भारत हे भरतवंशी अर्जुन, तान त्यांना तितिक्षस्व तू सहन कर. या ठिकाणी असं लक्षात येतं आपल्याला की भगवंत अर्जुनाला सांगतात की बाबा की जे काही सुख दुःख आहे ते सुख दुःख हे आपल्याला इंद्रियाचा संबंध आला, इंद्रियाचा विषयाशी संबंध आल्यानंतर आपल्याला सुख दुःख होतात. आणि म्हणून सर्वप्रथम काय करावं लागेल तर यांना तुला काय समजावं लागेल, हे अनित्य समजावं लागेल. आणि अनित्य ज्यावेळेस तू याला समजतो त्यावेळेसच तुझ्या जीवनामध्ये सुख दुःख होणार नाही. पण ज्यावेळेस तू याला नित्य समजतो त्यावेळेस निश्चित यामध्ये काय होईल तर सुख दुःख तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जे काही विषय आहे तोच विषय सुख देणारा आहे आणि तोच विषय दुःख देणारा आहे. एखादा विषय असेल, अरे तुम्ही नवीन 4 व्हीलर घेतली आणि 4 व्हीलर घेतल्यानंतर त्या 4 व्हीलर मध्ये बसले, आनंद झाला, पूजा केली, सगळ्यांना घरात पेढे वाटले, तुम्ही शेजारी आसपास सगळ्यांना पेढे वाटले आणि 4 व्हीलर घेऊन तुम्ही काय प्रवास करू लागले. अचानक अपघात झाला, गाडीचं नुकसान झालं आणि तुमचंही नुकसान झालं, तुमचाही हातपाय मोडला. ज्या 4 व्हीलर पासून तुम्हाला सुख मिळालं होतं त्याच 4 व्हीलर तुम्हाला काय दिलं, दुःख दिलं. अरे ज्या विषयापासून तुम्हाला सुखाची प्राप्ती होती तोच विषय कालांतराने दुःखदायी ठरतो. अरे एखाद्या व्यक्तीला गोड खूप आवडतं आणि तो रोज गोड खात असेल आणि नंतर जर त्याला शुगर झाली आणि डॉक्टरने सांगितलं की आता गोड खायला जमणार नाही, पण ज्या गोडापासून त्याला सुख वाटत होतं तेच गोड जर त्यांनी खाल्लं तर त्याचा परिणाम त्याला दुःख आहे, त्याला त्रास आहे. म्हणजे एकच विषय असतो, त्या विषयावर सुखही मिळतं आणि त्या विषयापासून दुःखही मिळतं. म्हणून की हे कोणते, हे जे जड पदार्थ आहे हे काय करतात, सुख दुःख निर्माण करतात, शीतोष्ण निर्माण करतात. याच्यावर माऊलीच्या खूप सुंदर ओव्या आहे, आपण त्याचे चिंतन करू. माऊली काय म्हणतात बघा. एत नेनवया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण तीही आकळीची अंतकरण म्हणून भ्रमे. इंद्रियाच्या अधीन झाल्यामुळे मानवाला ते समजत नाही आणि ती इंद्रिय अंतकरणातील आपला अधिकार गाजवतात म्हणून त्याला भ्रम होतो. इंद्रियाच्या अधीन झाल्यामुळे मानवाला ते समजत नाही. काय, अरे मनुष्य इंद्रियाचा अधीन झाला तर काय होतं,
तो दुःखाला प्राप्त होतो. आणि ती इंद्रिय अंतःकरणात आपला अधिकार गाजवतात. अधिकार कसे गाजवतात? अरे तुमची रसन इंद्रिय आहे काय असं म्हणतात, जो रसन इंद्रिय अंकिला निद्रेसी जीवी विकला तोची नाही अधिकारी म्हणून त्याला परमार्थ विषयी. जे रसन इंद्रिय आहे, तुमचं पोट भरलेलं असतं, मग एखादी भाजी चांगली झाली असते म्हणजे येऊ द्या आणखीन थोडसा एक चमचा. अरे तुमच्या पोटात जागा नाही पण म्हणता खाऊ द्या थोडस आणखीन. काय तुमची रसन इंद्रिय काय म्हणतात? त्या पदार्थाचं सेवन करण्याचा इच्छा व्यक्त करतात. आणि अरे एखाद्या वेळेस तुम्हाला एखादा पदार्थ जर असेल खूप आवडला तर तुम्ही तो पदार्थ वाजवीपेक्षा जास्त सेवन करता आणि जास्त सेवन केल्यानंतर त्याचा परिणाम दुःख होतो. अरे आपल्या आश्रमामध्ये एक महाराज होते, फार पूर्वीची गोष्ट. आणि ते जे महाराज होते त्या महाराजाने शेतामध्ये गेले, भक्ताने बोलवलं, बाबा या रोडगे खायला. काय रोडगे खायला या असं म्हटल्यानंतर, रोडगे खायला या म्हटल्यानंतर महाराज सुद्धा रोडगे खाण्यासाठी गेले. महाराज रोडगे खाण्यासाठी गेले. महाराजांनी रोडगे, लोक आग्रह करू लागले, घ्या महाराज, घ्या महाराज, घ्या महाराज. आता महाराजचं पोट भरलेलं होतं. पण रोडगी ही जी गोष्ट आहे ती गोष्ट कशी आहे, जास्त खाता येत नाही. कारण ते जाड दळलेलं असतं, आणि ते भाजलेलं असतं. आणि भाजलेलं असल्यामुळं ते जे काही पीठ असतं ते पीठ ते जर पोटामध्ये गेलं, समजा तो गोळा रोडग्याचा किंवा रोडगे खाल्ले तर काय होतं की पोटामध्ये ते आणखीन फुगत असतात. तसं तूप होतं, त्याच्यावर रोडगा, तूप, वांग्याची भाजी, त्याच्यानंतर वरण, सुंदर असं त्याच्यावर गूळ आणि असं सुंदर स्वयंपाक झालेला होता. स्वयंपाक सुंदर झालेला होता. घ्या महाराज, घ्या महाराज, घ्या महाराज, घ्या महाराज. महाराजांनी घेतलं. चांगलं झालेलं स्वयंपाक, भाजी चांगली, तूप होतं चांगलं गावरान, त्यानंतर रोडगे चांगले छान झालेले भाजलेले होते आणि पोटभर जेवण केलं. अरे रोडग्याचं जेवण पोटभर करत नसतात, पण त्यांनी महाराजांनी पोटभर जेवण केलं. अरे भात तुम्ही पोटभर खा, काही फरक पडणार नाही. तुमच्या गळ्यापर्यंत ते असतं का भात खा, भात लगेच पचून जाईल. रोडगे पचायला सगळ्यात अवघड. आणि खाल्लं, आणि त्याच्यावर तूप सुद्धा खाल्लं आणि तूप खाल्ल्यानंतर, रोडगे खाल्ल्यानंतर 1-1.5 घंट्यानं जागाच राहिली पोटामध्ये. पोट फुगलं आणि एवढं फुगलं की महाराजाला श्वास घ्यायला पण त्रास व्हायला लागला. अरे नरड्यापर्यंत येऊन टेपल्यानंतर कुठून श्वास घेणार तुम्ही? महाराज लागले तडफडायले. अरे बाबा आता काय होईल. परत तिकडे जायचं ते बी येणार. मग शेवटी दवाखान्यात न्यावं लागलं. डॉक्टरना काय इलाज केला असेल, पण नंतर आराम पडला. तर सांगायचं तात्पर्य, रसन इंद्रिय आहे, जर रसन इंद्रियावर जर ताबा ठेवला नाही तर त्याचा परिणाम काय? अरे ज्या रोडग्यापासून तुम्हाला सुख मिळालं होतं सुरुवातीला खाताना, त्याच रोडग्याला तुम्हाला काय दिलं? दुःख दिलं. खाताना जर काय वाटलं? सुख वाटलं, परंतु त्याचा परिणाम काय झाला? दुःखामध्ये. त्या पद्धतीनं की इंद्रियाच्या अधीन झाल्यानंतर तेच विषय माणसाला सुख दुःख प्राप्त करून देत असतात. अरे इंद्रियाच्या अधीन जर तुम्ही झाले तर त्याच्यापासून तुम्हाला सुख आणि दुःख दोन्ही प्राप्त होत असतात. तुम्हाला क्षणात सुख मिळालं आणि त्या क्षणात नंतर दुःख त्याची परिणाम होत असतो. म्हणून माऊली सांगतात की हे जे काही इंद्रिय आहे आपला अधिकार गाजवतो, म्हणून त्याला भ्रम होतो. इंद्रिय अधिकार गाजवतात म्हणजे इंद्रिय म्हणतात बाबा असंच कर, हेच कर, तेच कर. आणि ज्या वेळेस इंद्रियाचा माणूस ऐकतो त्यावेळेस मग त्याचा परिणाम दुःखामध्ये होतो. आणखी पुढे माऊली सांगतात, इंद्रिये विषय सेवती ते हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविती संगेने. हे इंद्रिय विषयाचं सेवन करतात, ते इंद्रिय विषयाचं सेवन करतात आणि सेवन केल्यामुळे त्यापासून सुख दुःखे उत्पन्न होतात. मग ती सुख दुःखे आपल्या संसर्गाने मानवाच्या अंतःकरणात भ्रम निर्माण करतात. काय? अरे जी सुख दुःख निर्माण झाली तीच संसर्गाच्या द्वारे माणसाच्या अंतःकरणामध्ये भ्रम निर्माण करतात आणि भ्रम निर्माण करून माणसाला दुःख प्राप्त करून देतात. मी तुम्हाला सांगितलं की भ्रम जो आहे
हा भ्रम सत्य नसून तो भ्रमच आहे. मग सत्य नसताना सुद्धा त्यापासून आपलं काय होतं, दुःख होतं. आणि या संसाराला आपण अनित्य समजलं तर आपलं दुःख होईल का, नाही. परंतु या संसाराला आपण काय समजलं आहे, सत्य समजलं आहे. सत्य समजून त्या संबंधाने आपण त्याच्याशी व्यवहार करतो आणि त्या संबंधाने व्यवहार केल्यामुळे आपल्याला काय होतं, तर दुःख प्राप्त होतं. पुन्हा माऊली सांगतात, जया विषयाच्या ठाई एक निष्ठता काही नाही, ते दुःख आणि काही सुखही दिसे. अरे जे विषय असतात त्यांच्या ठिकाणी स्थिरता नसते आणि स्थिरता नसल्यामुळे त्या विषयातून कधी सुख होतं तर कधी दुःख निर्माण होतं. मी तुम्हाला उदाहरण सांगितलंच की एकच विषय आहे. अरे एखादा डायबिटीज वाला असेल, गुलाबजामुन त्याला आवडत असले तरी डायबिटीज झाल्यानंतर त्याला खाता येतात का, कारण तेच जर खाल्ले तर त्याचा परिणाम दुःख आहे. एखाद्याला एखादा पदार्थ विशेष आवडत असेल पण डॉक्टर सांगितलं खायचंच नाही, खाता येतो का, नाही. कारण ज्या पदार्थापासून त्याला सुख मिळतं त्याच पदार्थापासून दुःखही प्राप्त होत असते. आता माऊलीने या ठिकाणी जे काही पंच ज्ञान इंद्रिय आहे त्या पंच ज्ञान इंद्रियाचे प्रत्येकाचं उदाहरण देऊन या ठिकाणी सांगितलं आहे. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, ते द्वेषा द्वेष उपजती श्रवणाद्वारे. अरे देखे शब्दाची व्याप्ती, शब्दाची व्याप्ती काय आहे. अरे शब्द आपल्या कानावर पडला तर शब्द सुख आणि दुःखकारक आहे. अरे कोण जर आपली चांगली स्तुती केली, महाराज तुम्ही प्रवचन फार छान करता, तर महाराजाची छाती फुटते, महाराजाला बरं वाटतं. आणि महाराज काय प्रवचन लावलं तुम्ही रोजच्या रोज, असं म्हणलं तर माणसाला काय वाटतं, महाराजाला काय वाटतं, दुःख होतं. शब्दानेच महाराजाला सुख दिलं आणि शब्दानेच महाराजाला दुःख दिलं. अरे एखाद्याने तुमची स्तुती केली की तुम्ही खूप छान माणसं आहे, खूप चांगले आहे, तुम्ही खूप छान पकवाज वाजवता, तुम्ही खूप छान तबला वाजवतात, खूप छान तुम्ही गायन करता, खूप छान तुम्ही नृत्य करता, अशा पद्धतीने एखाद्याने स्तुती केली तर आपल्या कानाला गोड वाटते, म्हणजे आपल्याला ते शब्द चांगले वाटतात, त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, सुख मिळतं. प्रत्येकाला असं वाटते माझी स्तुती व्हावी, माझी स्तुती करावी. कोणाला असं वाटतं का की माझी निंदा करावी, कोणाला असं वाटतं का की याने माझी निंदा केली पाहिजे. अरे शब्दाने सुखही प्राप्त होतं आणि शब्दाने दुःखही प्राप्त होते. स्तुती केली तर सुखाची प्राप्ती होते आणि निंदा केली तर दुःखाची प्राप्ती होते. अरे एखादा कठोर शब्द जर तुम्हाला बोललं तर तुम्हाला बरं वाटतं का वाईट वाटतं, वाईट वाटतं. बरं वाटतं का, आणि महाराज फार चांगले शब्द बोलले आपल्यासाठी. अरे एखाद्याशी म्हणलं एक पुत्री या इकडे ये, मी का पुत्र आहे का, अरे मी का पुत्र आहे का महाराज, लगेच माणूस नाराज होतो, आहे का नाही. आणि एखादे म्हणलं ए दादा इकडे ये, बरे वाटतं शब्द ऐकायला कानावर, आहे का. म्हणून शब्दानेच काय होतं, सुख आणि दुःखाची प्राप्ती होती. शब्द जर एखादा चांगला असेल तर त्याच्यापासून माणसाला सुखाची प्राप्ती होती, बरं वाटतं. शब्द जर एखादा कठोर असेल तर त्या शब्दाच्या द्वारे दुःखाची प्राप्ती होती. तेही माणसाला कठोर शब्द माणसाला दुःखदायी ठरतात. म्हणून सुख आणि दुःख हे दोन्ही शब्द हे जे काही आहे ते शब्दावर अवलंबून आहे. शब्द एकच आहे आणि श्रवण इंद्रियाच्या द्वारेच आपण शब्दाला ग्रहण करत असतो, पण सुखही देतो आणि दुःखही देतो. पण निंदा आणि स्तुती जी आहे ती निंदा आणि स्तुती ही काय शब्दाची, तेच द्वेषा द्वेष उपजती श्रवणाद्वारे. माऊली म्हणतात की ज्या पद्धतीने निंदा आणि स्तुती शब्दाची व्याप्ती आहे, कानाने निंदा ऐकली तर द्वेष निर्माण होतो आणि स्तुती ऐकली की संतोष प्राप्त होतो. अरे निंदा ऐकली की काय होते, द्वेष. अरे महाराजांनी जर कठोर शब्द बोलला अरे आणि निंदा केली तर माणसाला काय वाटतं, द्वेष निर्माण होतो. अरे याने माझ्याविषयी असं बोलला, हा माझ्याविषयी असं बोलला. आणि एखाद्याची स्तुती केली आणि कोणी सांगितले की महाराजांनी तुम्ही फार स्तुती केली होती बाबा, त्याला लगेच काय त्यांच्याविषयी मनात संतोष निर्माण होतो. म्हणून निंदेपासून काय होते तर द्वेष निर्माण होतो आणि स्तुतीपासून शोक काय संतोष प्राप्त होतो. पुन्हा माऊली सांगतात देखे शब्दाची व्याप्ती,
निंदा आणि स्तुती ते द्वेषाद्वेष उपज श्रवणाद्वारे हे आपण चिंतन याच्यावर केलं की निंदा आणि स्तुतीपासून आपल्याला काय होतं, सुख दुःख प्राप्त होतात. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपूचे संगे कारण संतोष केला. मृदू आणि कठीण. मृदू, अरे मृदू जो स्पर्श आहे तो स्पर्श झाल्यानंतर बरं वाटतं. अरे गालीचा चांगला वाटतो का चटई चांगली वाटते? अरे तुम्हाला जर गालीच्या त्याला चांगला झोपायला तर बरं वाटतं की चांगला गालीचा आहे, चांगली गादी आहे, चांगली हे. अरे घरी ज्यावेळेस तुम्ही गादी घेता त्यावेळेस म्हणता की चांगली नरम असली पाहिजे पलंगावर. काय अरे कुठे गेल्यानंतर गादी आहे का झोपायला? अरे जो मृदू स्पर्श आहे तो बरा वाटतो. फुलाला स्पर्श करणं तुम्हाला बरा वाटतो का काट्याला स्पर्श करणं बरा वाटतो? अरे फुलाला स्पर्श केल्यानंतर तेव्हा मृदू स्पर्श झाल्यानंतर माणसाला समाधान वाटतं, सुख वाटतं. पण तो स्पर्श जर काट्याला गेला, कारण तर काट्याला केल्यानंतर तुम्हाला काय होतं, दुःख होतं. रस्त्याने चालले आणि एखाद्या काट्यावर पाय पडला आणि काटा जर पायामध्ये घुसला तर त्यापासून सुख होतं का दुःख होतं? दुःख होतं. स्पर्श इंद्रियानेच त्या काट्याचं ज्ञान करून दिलं, स्पर्श इंद्रियानेच त्या फुलाचं ज्ञान करून दिलं. फुलाचं ज्ञान स्पर्श इंद्रियच करून देतात, तो इंद्रिय, आणि काट्याचं ज्ञान सुद्धा ते स्पर्श इंद्रिय करून देतात. म्हणून सांगतात की ज्या पद्धती मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जी वपूची संगे कारण संतोष केला. ज्या पद्धतीने म्हणून संतोष केदाला ते कारण आहे. पुन्हा मौली सांगतात भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्राद्वारे. भ्यासूर आणि सुरेख. अरे भ्यासूर म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही भयानक पाहिली, भयानक पाहिली म्हणजे एखादे तुम्ही रस्त्याने जाता जाता तुम्हाला जर वाहक दिसला, लगेच तुम्ही काय होता, घाबरता, तुम्हाला दुःख प्राप्त. एखादा अस्वल समोर तुमच्या आला तर तुम्हाला काय होतं, दुःख होतं. अरे समोर गेल्यानंतर एखादा हिंस्त्र पक्षी, एखादा साप तुमच्या समोर दिसला, लगेच तुम्हाला दुःख होतं. म्हणून या नेत्रेंद्रियाच्या द्वारे जर भ्यासूर पाहिलं तर त्यापासून दुःख होतं. सुरेख पाहिल्यानंतर मग काय होतं, सुख. अरे आपण चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी जातो का वाईट गोष्टी पाहण्यासाठी जातो? आता तीर्थयात्रा करायला जातो, आपण दर्शन घ्यायला जातो, एखाद्या गार्डन मध्ये फिरायला जातो, पर्यटन करायला जातो, तर आपण त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी, आपल्या सुखासाठी, समाधानासाठी जात असतो. एखादी गोष्ट पाहिल्यानंतर आपल्याला नेत्रेंद्रियाला सुख वाटावं म्हणून आपण पैसे खर्च करून पार्क मध्ये जातो, गार्डन मध्ये जातो, पण त्यापासून आपल्याला समाधान मिळतं. पण एखादी गोष्ट जर भ्यासूर असेल, अरे एखादा मनुष्य आहे आणि एखाद्या मनुष्याने जर समजा एखादं पार्ट केलं आणि एखादं विकृत पार्ट केल्यानंतर अंगावर किंवा त्याच्याच अंगावर सगळे घाण पडलेली आहे, कपडे सुचित धुतले नाही, तर त्या माणसाला पाहिल्यानंतर आपल्याला समाधान मिळतं का? नाही मिळत. ते पाहिल्यानंतर माणूस अस्वस्थ होऊन जातो, नाराज होऊन जातो. म्हणून जे भ्यासूर असतं त्याच्यापासून दुःख प्राप्त होतात आणि जे सुरेख असतं त्यांच्याद्वारे सुख प्राप्त होतात. हे नेत्रेंद्रियाच्या द्वारे आपण त्याचा अनुभव घेत असतो. सुगंध आणि दुर्गंध हा परिमळाचा भेद जो घ्राणासंगी विषादू पोषू देता. अरे सुगंध आणि दुर्गंध, सुगंध जो आहे तो सुगंध कशाच्या द्वारे घेत असतो आपण? नाकाद्वारे. आणि घ्राण इंद्रियाद्वारे आपण काय करत असतो, तो सुगंध घेत असतो आणि घ्राण इंद्रियाच्या द्वारेच आपण दुर्गंध घेत असतो. अरे रस्त्याने जाता जाता तुम्हाला फुलाचा बगीचा मिळाला आणि फुलाचा बगीच्यातून जात असताना तुम्हाला काय वाटतं, खूप बरं वाटतं, कारण सुंदर असा सुगंधित फुलाचा जो वास आहे तो तुमच्या नाकात जातो, घ्राण इंद्रिय तुला सेवन करतात. आणि समोर गेल्यानंतर एखाद्या ठिकाणी एखादं कुत्र मरून पडलेलं आहे, तर लगेच तुम्ही काय करता, लगेच रुमाल आपल्या नाकाला लावता. याचा वास आपल्याला घ्यायचा नाही. का घ्यायचा नाही? कारण त्याचा इतका दुर्गंध येतो की माणसाचं डोकं दुखेल आणि माणसाला करमणार नाही. म्हणून त्याच घ्राण इंद्रियाने
तुम्हाला सुख पण दिलं आणि त्याच घ्राण इंद्रियाने तुम्हाला दुःखही दिलं. त्याच घ्राण इंद्रियापासून तुम्हाला समाधान सुख मिळालं, त्याच घ्राण इंद्रियापासून तुम्हाला दुःख मिळालं. अरे जे अन्न गुलाबजामुन आहे आणि गुलाबजामुन सुंदर असे केलेले आहे, पक्वान्न आहे, बासुंदी आहे, बासुंदी सुंदर केलेली आहे, बासुंदीचा चांगला वास सुटलेला आहे आणि तुम्ही ती बासुंदी चांगल्या पद्धतीने ग्रहण केली, पण ती 4 दिवस ठेवली. 4 दिवस ठेवल्यानंतर अन्न असो बासुंदी असो तर त्याचा दुर्गंध सुटल्यानंतर आपण ते त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही आणि मग याला पटकन फेकून द्या, नाही का? म्हणून जे सुगंध आहे त्याच्यापासून सुख मिळतं आणि दुर्गंध आहे त्याच्यापासून दुःख मिळतं. हे घ्राण इंद्रियाच्या द्वारे. पुन्हा माऊली सांगतात, तैसाची द्विधू रसू उपजवी प्रति त्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संभू. काय त्या पद्धतीने रसाचं उदाहरण सांगितलं. जे रस आहे त्या रसापासून आपल्याला काय होते, सुखही मिळतं आणि दुःखही मिळतं. मी तुम्हाला पहिलं सांगितलं उदाहरण, जसं रोडगी खाल्ल्यानंतर तुम्हाला खाताना सुख वाटलं होतं पण त्याचा परिणाम दुःखामध्ये झाला. अरे जसं एखादं तुम्ही भाजी खात आहे, भाजी खाता खाता जर तुमच्या तोंडामध्ये मिरची गेली तर मिरची गेल्यानंतर लगेच तुम्हाला ठसका लागतो किंवा तुम्हाला तिखट लागतं. तिखट लागल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो, दुःख होतं. अरे चांगला पदार्थ एखादा खायला लागला आणि त्याच्यात जर तुमच्या तोंडात मिरची गेली तर आम्हाला काय होतं, दुःख होतं. अरे 2 सेकंद अगोदर तुम्हाला त्याच्यापासून समाधान मिळत होतं, 2 सेकंदानंतर पुन्हा तुम्हाला दुःख होतं. हे जसं कशापासून निर्माण होतं तर कशापासून, तर रसाद्वारे, रसनेंद्रियापासून. म्हणून हे पंचज्ञान इंद्रिय आहे, हे सुख दुःख उत्पन्न करणारे आहे. म्हणून ते सुखालाही प्राप्त करून देणार, दुःखाला प्राप्त करून देणारे आहे. आता याच्याविषयी अनेक अजून चिंतन माऊलीने केलेले आहे. चिंतन फार छान आहे, परंतु आज ते काही संपणार नाही. आपण ते उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.